हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पाहूयात चालू घडामोडीवर आधारित भरपूर असे प्रश्न. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा, 2030 पर्यंत अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते लक्ष्य ठेवले आहे? म्हणजेच किती टक्केपर्यंत अपघाती मृत्यू कमी करण्याचं लक्ष्य सरकारने ठेवलेलं आहे? कोणत्या वर्षापर्यंत? 2030 पर्यंत. याचं उत्तर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असतील. त्याच्यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जे की आहे त्या ठिकाणी 50%. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेले फास्टॅग खालीलपैकी कोणत्या तंत्रावर काम करते? हे 4 पर्याय आहेत, वाचून दाखवतो. पहिला पर्याय वायफाय वारंवारता ओळख, दुसरा पर्याय इन्फ्रारेड वारंवारता ओळख, तिसरा पर्याय रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख आणि चौथा पर्याय विद्युत वारंवारता ओळख. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख. पाहूयात पुढचा. अलीकडे तेलंगणाने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सहकार्य केले? हे 4 पर्याय आहेत. याच्यापैकी याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जागतिक आर्थिक मंच असं असणार आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच 2022च्या भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आले. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने नुकतीच महतरी वंदना योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, छत्तीसगड या राज्याने महतरी वंदना योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा. 2024 हेनली पासपोर्ट इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 80वा क्रमांक आहे. कोणत्या इंडेक्स नुसार? हेनली पासपोर्ट इंडेक्स नुसार. पुढचा प्रश्न. उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मूल्य प्रवाह 2.0. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. अलीकडेच बेरोजगार पदवीधर आणि पदविका धारकांना आर्थिक मदत देण्यासाठी कर्नाटक सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे युवा निधी योजना, पर्याय क्रमांक 1. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. अस्त्रा क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे जे अलीकडे बातम्या बनवत होते? म्हणजे अलीकडे चर्चेत असणारे अस्त्रा क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे, बघा तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असणार आहे. पाहूयात पुढील प्रश्न 11व्या नंबरचा. 2024 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे यजमान आणि अध्यक्ष कोणता देश आहे? बरोबर, जसं 2023 मध्ये युनेस्कोची जागतिक वारसा समितीची बैठक सौदी अरेबियातील रियाद इथं झाली होती आणि भारतातल्या 2 स्थळांना त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तर ते 2 स्थळ कोणते याचं मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत हा देश 2024च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचा यजमान देश तसेच अध्यक्ष देश असणारा आहे. पाहूयात पुढील प्रश्न.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने अलीकडेच लॉन्च केलेल्या असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? याच्याबद्दल आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, याची विस्तृत अशी माहिती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उग्रन असं या असणाऱ्या रायफलचं म्हणजे असॉल्ट रायफलचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा चांदूबी उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये चांदूबी उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. अश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर याचं हे 4 ऑप्शन आहेत आणि या 4 ऑप्शन पैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिव्यकृती सिंग ही असणारी अश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला बनली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताच्या 43व्या अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या 2 देशाचे शास्त्रज्ञ सामील झाले आहेत? शेवटचा प्रश्न आहे. याचे 4 ऑप्शन तुमच्या समोर दिसत असतील. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिशस आणि बांगलादेश या 2 देशाचे शास्त्रज्ञ सहभागी झालेले आहेत. भारताच्या कितव्या 43व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये हे 2 देश समाविष्ट झालेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण चालू घडामोडी या सत्रामध्ये 15 प्रश्न पाहिलेले आहेत आणि विशेष असे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.